पंच स्पेशल पंच आपण पाहतोय BCA भिवंडी असोसिएशन जी संघटनेशी जॉईन असलेले आमचे पंच सुनील मात्रे, भाऊ पाटील, विश्वास पाटील आणि सुनील पाटील या स्पर्धेचे जे मुख्य पंच आहेत ते खऱ्या अर्थानं पंचांचं देखील मनापासून कौतुक करेन. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची देखील आपण पाहिली. तर वैयक्तिक सांघिक संघाच्या वतीने पहिलं षटक करताना गोलंदाज जगदीश. तर सलामी जोडी आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाची सोमनाथ आणि प्रकाश. चला थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. यानंतर कोणची मॅच आहे? पहिला चेंडू पेस करतो ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका सजला आहे. फलंदाज सोमनाथ पाटील याच्या बॅटमधून थोडासा अपटेकर मध्ये चेंडू तो ऑनसाइडचा फटका देखील चांगला सुंदर सजला. खाली क्षेत्र होतं आणि चेंडू सरळसीमेच्या बाहेर जाणार अतिशय दर्जेदार चौकार फलंदाज सोमनाथ पाटील याच्या बॅटमधून येतोय. स्वतःच आणि संघाचं अकाउंट ज्यानं ओपन केलं या 4 धावेनं. संघाची धावसंख्या होती बिनबाद 4. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश. आता मात्र चेंज ऑफ पेस परिवर्तन पाहिलं होतं. चेंडूमध्ये चेंडूची गती थोडीशी कमी केली होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करताना फलंदाज सोमनाथ याला. खारबाव संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झाले. संघाचा कॅप्टन नवदार सिंग तुझं देखील मनापासून स्वागत. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट अतिशय जबरदस्त फटका. खऱ्या अर्थानं ताकदीपेक्षा युक्तीचा अतिशय चांगला वापर करताना फलंदाज सोमनाथ. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील चांगला आहे आणि सहजगत्या 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावेने आई जोगेश्वरी जुन्नर संघाची धावसंख्या होते ती 7 बिनबाद 7. बंदुरी गेले चिकन थोडंसं ठेवणार जाईल का आम्हाला. प्रकाशाच्या बॅट मधून मोठा फटका सजलाय. चेंडू जाईल आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धाव घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे सकते धावसंख्या होती ती 9 ना सांगत जा मला 9. यानंतर मॅच कोणची मला सांगा. ऑनसेटचा अतिशय चांगला फटका औरंगाबाद कार्पेट चेंडू येतो वाडेश डीप लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही. क्षेत्ररक्षण थोडंसं तंबल होतंय आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्व्हर्ट होतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 11. यानंतर बिग मॅच ज्वाली कामतगार विपक्ष नंदकिशोर खारबाव. चला दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सोडण्यातील फर्स्ट इनिंग संपण्याच्या अगोदर आपण टॉसबॉक्सची संपर्क साधायचा किंवा जॉईन व्हायचंय. ज्वाली कामतगार विपक्ष नंदकिशोर खारबाव. प्रकाशाच्या बॅट मधून ऑनसाइडचा फटका सजलाय. चेंडू ऑन द कार्पेट जातोय वाडिश लॉंगॉन्सला. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. यस 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढली 13. बिनबाद आणि जिंदाबाद अशी सुरुवात करताना संघ आपण पाहिला आई जोगेश्वरी जुन्नर ज्या संघाने या स्पर्धेमधून एक दिमागदार विजय संपादित केलेले आहे. मोरवे दिवे संघासारख्या दिग्गज संघाला पराभूत ज्यानं केलेले.
कोण बॉलर हनुमान दादा बॉलरचं नाव काय? दुसऱ्या षटकाला परमध्ये वैयक्तिक परत सांगितले. दुसरं गोलंदाज येतो विनोद. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो रजनी स्पर्धा 2024चा तरार. बीपीएल भिवंडी प्रीमियर लीग 2024. सन्माननीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आदरणीय गणेश दादा केणी यांची देण आपण पाहतो. त्यांच्या माध्यमातून हा रंगतोय डे नाईट, दिवस आणि रात्रीचा खेळ. क्रॉस लाईन ऑन साइड अतिशय चांगला फटका. चेंडू जातो मिड विकेट, थोडासा तंबल होतोय आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट होतात. 2 धावांनी सांगायचं असंख्य होते ती 15 झाले ना. बिनबाद 15. आता मात्र मोठा फटका. बिग हिट. अतिशय दमदार आणि चांगला ताकदवर फटका. आपण फलंदाज सोमनाथ पाटील याच्या बॅटमधून पाहिला. खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साइडचा बिग ब्लास्ट. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. गार्डन धावा 21 चालू आहे. दुसरी 8 बॉल 8 बॉल पे जाएगा. या सामन्यामधून स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं सोमनाथ आणि जबरदस्त केले गेले आहे. खऱ्या अर्थानं पहिला सामना खेळताना आपण पाहिलं दिवे मोरवे दिवे संघाच्या अगेन्स्ट. हा फटका देखील अति सुरेख सुंदर सजला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. धावसंख्या 22 विदाउट लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. बिनबाद 22 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र स्ट्राईक रोडेकडे संदीप प्रकाश याला बघा. प्रकाश याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता आहे. त्याच्या बॅटमधून देखील चांगले फटके प्रेक्षकांना पाहायला मिळतात. आज खारबाव संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानामध्ये आपण पाहतोय. खारबाव विपक्ष ज्वारी कामतगार या 2 संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. वेलकम सुनीलजी भोईर. अतिशय दमदार आणि चांगला फटका, उत्तम फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. पुढल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका देखील चांगला सजला. शतरक्षाला बेट करून शतरक्षाकडे प्रेक्षक बनतो. डोक्यावरून चेंडू प्रहार होतो. चेंडू सीमाच्या बाहेर जातो. पंच 6 धावेचा इशारा करतात आणि या 6 धावेच्या संघाची धावसंख्या देखील पुढे सरकते ती 29. पुन्हा एकदा चेंडू सुंदरसा फटका. चेंडू सुंदरसा ब्राईचा फटका. आउटफील्ड मधून देखील तितक्या सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 30. षटक क्रमांक दुसरं संपत 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 30. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी. एक उत्तम कामगिरी नेहमीच्या संघाने केलेली या स्पर्धेमधून एक कव्हर दर्जाचा खेळ करताना संघ आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पहिला सामना खेळताना मोरवे दिवे संघाच्या अगेन्स्ट पहिल्याच ओव्हरमधून तब्बल 28 धावा ज्यानं ठोकल्या तो सोमनाथ पाटील सध्या इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय.
चला ज्वाली कामतगार आणि नंदकिशोर खारबा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. आपण देखील आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचंय. तुमचे आले ना म्हणलं ती पार्टी नाही बॉलरचं नाव करा. बॉलरचं नाव कोण भाऊ? तिसऱ्या षटकाला पाळूमध्ये वैयक्तिक पहिला सांगित तिसरं गोलंदाज येतो मारुती. चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित सत्ता आलं होता. चेंडू जातो वाडिश लॉंगॉन आणि लॉंगॉप यांच्या मधनं से प्लॅन होतं चेंडूचं मात्र याच दरम्यान दोन धावा काढण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. या दोन धावांनी सांगत धावसंख्या होती ती 32. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर तिसरा गोलंदाज मारुती वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळताना. आता मात्र चेंडू मोठा फटका चेंडू जाईल का या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं आयुष्यमान भवचा आशीर्वाद. नेहमी एखाद्या मोठ्या फलंदाजाला आपण जेव्हा जीवदान देतात तेव्हा संघ अडचणी देतोय कारण त्या फलंदाजाकडं एक मोठी शैली असते पलटवार करण्याची. दोन जीवदान मला वाटतं सोमनाथला या चालू सामन्यामधून आपण पाहतोय. त्या जीवदानाचं सोनं करताना देखील चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. आता मात्र प्रकाशाच्या बॅटमधून मोठा फाटका आहे. बघा चेंडू देखील अगदी खूप ट्रॅव्हल होतो. यस चेंडू जाईल आउट ऑफ पार्क लोधा गार्डन. जुना जाताना तो आला का बघ केटा कात मध्ये ऑनसाईडचा पुढे एकदा चांगला फटका सजला. वन बॉन्स एका टप्प्याने शतरक्षाला बेट करून चेंडू जातोय सेमारच्या बाहेर चौकार. काय कमालीची फलंदाजी. प्रकाशाचं देखील मी चांगलं कौतुक करेन. दोन बंधू सध्या आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. आई जोगेश्वरी जुस नंदुरकी या संघाकडनं सलामीवीर प्रकाश आणि सोमनाथ. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर आहे आणि सध्या संघाची अद्ययावत स्थिती बिनबाद आणि जिंदाबाद. किती धावा 43. पुन्हा एकदा ॲक्रोस लाईन ऑनसाईडचा फटका सजलाय चेंडू ऑन द कार्पेट जातो. वाडिश खराब क्षेत्ररक्षण मात्र एक सोडतो दुसरा पकडतोय. बॅकिंग आपण उत्तम पाहिली. दोन धावा मात्र कंप्लीट झाल्या. दोन धावा संघात धावसंख्या होती ती 45 विदाउट लॉस ऑफ विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला फरंबे संघात धावसंख्या बिनबाद 45. एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. आई जोगेश्वरी झून नांदुरकी. हा चेंडू देखील थोडासा हाफ टेकर मात्र कौतुक करेन त्या क्षेत्ररक्षकाचं. काय कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. वन जज कॅच अप्रतिम उत्कृष्ट झेल आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय प्रकाश पाटील.
तर 3 षटकांची अंती 1 बाद 45. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक आता गोलंदाज संदेश वखारे, संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. एक्सप्रेस डिलिव्हरीची गोलंदाजी करणारा गोलंदाज. काय 1100 नको 1100 शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाजी तो संदेश वखारे. वैयक्तिक पालन संघाच्या वतीने शेवटचं षटक आता गोलंदाज स्ट्राईक रोडेर करतोय सोमनाथ. एक्सप्रेस डेल्हीचा वेगवान गोलंदाज आहे. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी संदेश वखारेच्या माध्यमातून केली जाईल. नेक्स्ट बॅट्समन प्रिन्स आहे वाटतं. थोडासा आपट्याकडे चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला फाटका आणि 2 शतरक्षण बीट करून चेंडू जातोय सीमारसोबत चौकार. पहिल्या चेंडूवर उत्तम समाचार संदेश वखारेच्या. पहिला चेंडू थोडासा आपटेकर होता. शॉर्टपिच डिलिव्हरी ती फलंदाज शपथ झाला. ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर सजला आणि 2 शतरक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर चौकार जातोय. चौकार संघ धावसंख्या होती ती 49. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ पाहतोय. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. व्यवस्थित टायमिंग सत्ता आलं नव्हतं फलंदाज सोमनाथ पाटील याला. अतिशय चांगला चेंडू संदेश वखारेच्या माध्यमातून आपण पाहिला. धावसंख्या 50. खेळाडू कक्षामधून देखील आपण आवाज टाळ्यांचा ऐकतोय. 50 धावा धावपळकर पूर्ण झालेली आहेत. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 4 चेंडूमधून जोगेश्वरी झून नांदुरकी संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. बॅट्समन ॲक्रोस लेन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका सजतोय. फलंदाच्या बॅटमधून मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. संदेश वखारेचं मी कौतुक करेन. पहिल्या चेंडून मोठा फटका खाल्ल्यानंतर तर स्वतःला कमबॅक करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 3 चेंडूमधून जोगेश्वरी झून नांदुरकी संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. सध्या आदौ स्थिती आहे 1 बाद 51. अतिशय खराब चेंडू. पुलीचा चेंडू ऑन साईडचा चांगला फटका सजला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मात्र या ठिकाणी फलंदाज एक्झॅक्ट आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले का नाही हे बघायचंय. टेलिकेच्या माध्यमातून पंचांची मागणी, तिसऱ्या पंचांची मागणी आहे. बघा फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे की नाही. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहू शकता फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का नाही. नो ओके. बिमर साठी देखील बघायचं आहे. हा सेफ आहे का. धाव झाली. धाव कंप्लीट आहे. फलंदाज सेफ आहे. आता बिमर साठी बघा. बिमर चेंडूची फेक झाली की बघा. सेफ आहे. चांगल्या चेंडूची सांगता करताना गोलंदाज आपण पाहिला संदेश. किती 2 चेंडू राहिले का. धावसंख्या 53. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि बघूया 2 चेंडूमधून गोलंदाज किती धावा देईल, त्या अगेन्स्ट फलंदाज किती धावा घेईल.
आता मात्र चेंडू मोठा फटका आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन जबरदस्त करीत ऑन केली आणि ऑन साईडचा फटका देखील चांगला सजला. चेंडूची फेक करायची जुन्या. नंदगिरी काढावं ना. हे चेंडू द्या ना बाबा जुना. हे घेतला का नाव लिहून द्या. हे किती झाले? धावसंख्या 59. अरे टॉस करताना द्या ना. अजून कोणतं नाव लिहू? आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू आता गोलंदाज संदेश. हा चेंडू थोडासा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जो तो वाढीश डीप लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. एक आपली दुसरीचा प्रयत्न. अंतिम ओव्हरमधून किती धावा खर्च झाल्या? 16 धावा खर्च केला संदेश वखारे यांनी. थोडीशी मागणी गोलंदाजी संदेश वखारेच्या माध्यमातून आपण पाहिली. काही हरकत नाही, अनामरचं षटक असतं. तर एकंदरीत धावसंख्या होते ती 61 आणि विजयाचं लक्ष 62 धावांचं भलं मोठं लक्ष. प्रतिवर्ष आपण विचार केला. चला आपण जाऊया टॉस बॉक्स पण करूया. दोन दिग्गज संघामधून पुढील सामन्याचं नाणेफेक. हॅलो हॅलो. चला पुढील दोन संघाची करूया आपण नाणेफेक. एका बाजूला ज्वाली कामतगर विपक्ष नंदकिशोर खारबाव. दोन्ही संघाची कॅप्टन या. वेलकम अभि. जगदीश पाटील विनोदजी काटेकर आपण देखील याच आहे. दोन्ही संघाचं कॅप्टन आम्हाला जॉईन झालेले. एका बाजूला नंदकिशोर खारबाव संघाचे कॅप्टन संदेश की सुनील? संदेश. तर ज्वाली कामतगर संघाचे कॅप्टन अभि. चला मान्यवर आणि विनंती आपण आपल्या शुभ असते नाणेफेक करायचे. तर नाणेफेकचं स्वरूप दोन्ही संघांना माहिती आहे ना? नवीन 40+ आणि अध्यक्ष चषक. कोण बोलतोय इकडे? अध्यक्ष चषक. तर मान्यवरांचा खूप खूप आभार. मान्यवरांनी विनंती या ठिकाणी बघा स्पर्धेची संकल्पना स्पेशल गिफ्ट. प्रत्येक 40+ या खेळाडूंना जी हवी अशी गोष्ट असते या ठिकाणी स्पेशल बॉक्स दिला जातोय. मान्यवरांच्या शुभ असते दोन्ही संघांना या ठिकाणी एक स्पेशल गिफ्ट आहे. रजनी स्पर्धेसाठी चाकणी के साथ किंगफिशर बियर. काही हरकत नाहीये. जे असेल ते आम्ही ऍक्सेप्ट करू. तुम्ही प्रेमाने दिले आम्ही प्रेमाने खाऊ. गणेश दादाने आम्हाला प्रेमाने दिलं ते आम्ही प्रेमाने खाऊ. नाणेफेक दोन संघामधून झाले. नाणेफेक गोल मालतो संदेश तुमच्या बाजूला लागतो. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. रजनी स्पर्धा रात्रीची वेळ काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. समोरच्या संघात आपण विचार केला खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेट महासंघ देखील चांगली उत्तम कामगिरी करतो आणि सर्वात महत्त्वाचं काय ज्वाली कामतगर या संघाकडे बॅटिंग लाईनअप उत्तम आहे. तर या संघाला महत्त्वाच्या सामन्यामधून आपण कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कामतगर बोललं तर माझी घरची टीम आहे. कारण मी खारबावला कमी असताना कामतगरला जास्त असतो. त्यामुळे ती माझी घरची टीम आहे ना. आमचे ते आम्ही दोस्त म्हणून खेळणार आहोत. आम्ही त्यांना कमीत कमी 40-50 रनपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. मात्र त्यासाठी गोलंदाजी फार महत्त्वाची आणि आपल्या संघामधून कोणाचे ट्रम्पकार्ड गोलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? जगदीश आम्हाला 100% त्याच्याकडून आम्हाला जास्त हे आहे. मेहनत त्यांनी घ्यावी. मागच्या मॅचला त्यांनी 1 रन दिलेली. या मॅचला मिडन ओव्हर टाकावी अशी आमची अपेक्षा आहे त्याच्याकडून. खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर बऱ्याच स्पर्धा आपण आतापर्यंत केल्या. मात्र एकमेव गणेशदादा केनी यांची देण आपण पाहतो. रणजी स्पर्धेचं आयोजन पाहतो 3000 मध्ये. बघा काय नाही इथं सर्व काही अवेलेबल आहे. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ही बाईक आहे 3000 मध्ये. काय म्हणाल स्पर्धे संदर्भात? स्पर्धा तर 1 नंबर आहे ना. न्यू 40ची स्पर्धा बोलल्यानंतर 1 नंबर स्पर्धा असते ना. आपले अध्यक्ष साहेबांची एक स्वप्न होता की जे आपण स्पर्धा करू ती 1 नंबर स्पर्धा झाली पाहिजे. आणि त्यांच्या डोक्याप्रमाणे पूर्ण स्पर्धा
ही 100% ना 101% चांगली झालेली आहे ना. याच्यापेक्षा अजून स्पर्धा अजून 2 दिवस राहिले शिल्लक, ती याच्यापेक्षा स्पर्धा अजून खूप सुंदर होईल अशी अपेक्षा आहे आम्हाला. वा, क्या बात आहे. धन्यवाद संदेश. मित्र, नाणेफेकाला फलंदाजी करायची कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? आम्हाला तसं तर नाणेफेक जिंकून आणि बॅटिंगच घेणार होतो, तर मनासारखा कॉल भेटलेला आहे. 2 मला वाटतं 2 सामने आपल्या झालेले, एक सामन्यामध्ये आपण विजय संपादित केले, तर मात्र या सामन्यामध्ये तुम्हाला डू अँड डाय अशी सिच्युएशन आहे. करूया मरो. हा सामना तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि या सामन्यामधून खेळताना आपण समोरच्या संघाला किती धावांचं आव्हान देणार? आम्ही 40+ करण्याच्या ह्याच्यातच राहू, कारण की हा जो टायमिंग असतो या ह्याच्यात जेवढा स्कोअर होईल तेवढा चांगलाच आहे. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. आपल्याकडे वेळ फार कमी, आपण जाऊया. तर बघा, 2 संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकच गोल लागतोय खारबाव संघाच्या बाजवून, याने प्रथम स्वीकारलाय. चला, पंचांना विनंती, आपण देखील सामन्याला सुरुवात करायची आहे. धन्यवाद मोहनदादा भोईर, उमेश पाटील, सुनील शेलके सर, ज्ञानेश्वर चिकणे, सर्वांचा अध्यक्ष चषक जगदीश गुलवे आणि मारुती ही जोडी सवय मिळालेली आहे. एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. यष्टीरक्षक सोमनाथ पाटील कडून आपल्याला चुकी पाहायला मिळाली. जीवनदान जगदीश गुलवेला मिळाले. धावसंख्या 5. भिवंडी तालुका संदेश पाटील देखील उपस्थित आहे. यानंतर यानंतर जॉली स्पोर्ट कामतगार आणि स्वर्गीय संतोष पाटील आणि जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचे सलमी गोलंदाज इथे हा चेंडू चांगली स्पर्धा. आज सल्लाग या स्पर्धेचा 3रा रजनी आपण पाहतोय.
नक्कीच सुनील शेळके सरांनी देखील या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून समालोचन केले. ज्ञानेश्वर चिकणे असतील, मोहनदादा भोईर, आज उमेश पाटील यांना देखील आपण ऐकतो. इथे अगदी संतोष पाटील यांचं कौतुक करावं लागेल. सोमनाथ पाटील जरी अखेरकार जगदीश गिल्ली यांना परतीचा प्रवास करायला उद्याच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संदेश पाटील यांना देखील ऐकणार आहोत. गणेशदादा केने यांनी प्रत्येक समालोचनाला आपल्या सहकारी मित्रांना संधी या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेली आहे. उद्या प्रमोद पाटील हे देखील असणार आहेत. आमचे ज्ञानेश्वर चिकणे सर आणि सुनील शेळके सरांनी मात्र रात्रीची कमान सांभाळलेली आहे. रातो के काती प्रेमनाथ माली आणि एसटी नंतर सुनील शेळके सर आणि ज्ञानेश्वर चिकणे सरांनी अतिशय चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. वेलकम संदेशजी पाटील, प्रिन्स शिकारी. 2022-23 या सीझनचा विचार केला तर आई जोगेश्वर नक्कीच आपण पाहिलं तर सूर्यजी पाटील हा चेंडू देखील अगदी चेंडूला खेळून पडला. अगदी बघूया सूर्यजी पाटील देखील आहेत. शॉर्ट टर्मिनला पॉइंटला संतोष पाटील आहेत. धावसंख्या 11. संदेशच्या तीन चेंडूमध्ये दोन धावा दिली. संघाची टोटल 12. इथे बॅटची आउटसाइड आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ संपलाय आणि एक बाद 13. इथे देखील फटका संदेशच्या पट्ट्या देत नाहीये. थोडासा नाराज आहे स्वतःवर. प्रिन्स शिकारीनं भरपूर शिकार चालू हंगामामध्ये केलेले आहेत. आमचे हर्षल केनी यांचे सहकारी मित्र आहेत. गणेशदादा केनी यांचे सुपुत्र हर्षल केनी आणि प्रिन्स शिकारी. इथे हा चेंडू मात्र दोन्ही हातात
आणि शिकारीचं दुसरं धावा आता खूप शिल्लक आहेत, चेंडू मात्र कमी आहेत. आमचे अल्पेश गायकवाड, ज्ञानेश्वर मुकादम या स्पर्धेसाठी टेक्निकल टीम देखील खूप मेहनत. प्रेमनाथ पाटील यांच्याकडे माझा संघ तीन मारले तर 4 विकेट आहे. बघूया गोलंदाज देखील तितक्याच मोठ्या ताकदीचा आहे. सोमनाथ पाटील काम सोपं नाही. संदेश वकारी संदेश वकारेसाठी अगदी लालच दिली होती. यष्टीरक्षक सूर्याजी पाटील पहिला चेंडू डॉट टाकलाय. 3 मारले तर 1111 आहेत. संघाला घर इथे हा चेंडू देखील अगदी चांगली गोलंदाजी करतात सोमनाथ पाटील. दमन चषकाची आठवण झाली. मिरस्पोर्ट भरोडी संघाला 6 मध्ये 8 पाहिजे होत्या आणि याच गोलंदाज हा चेंडू देखील परफेक्ट. आणि ते 4 चेंडूवर आपण सोमनाथ पाटील भेटण्यामध्ये चांगला निर्णय पंच सुनील मात्र सरांचा. 16 चेंडूमध्ये फक्त 15 62 आणि आता आई योगेश्वरी झोन आणि 8 चेंडूमध्ये आता धावा नाही म्हटलं तरी चालते. फक्त चेंडू सांगावे लागतील आणि हा चेंडू देखील चांगला अगदी फलंदाज बॅट मनोज आलेले. वेलकम. धर्मेंद्र तांगडी सर आपले आणि हा चेंडू आला डॉट. कमालीची गोलंदाजी आता 6 मध्ये 70.
थंड थंड कुलकुल सर्वांच्या चांगली सोय. आज एस के चांगल्या मूडमध्ये आहेत. संकेत केनी, गणेश याच गोलंदाजाची आपण चर्चा करत होतो. आणि जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचं एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून त्यांनी आपली स्वतःची चांगलं क्षेत्ररक्षण होतं. शिवनाथ म्हात्रे यांच्याकडून अगदी शिवनाथची जागा आता मस्त आहे. सावली मिटते जणू कुठेतरी उन्हामध्ये केली तरी, कारण की सुरेशजी पाटील संघामध्ये आल्यापासून शिवनाथ म्हात्रेंना सावलीचा आधार घ्यावा लागलेला आहे. इथे हा चेंडू देखील फुल डिलिव्हरीचा आपण पाहिलाय. चांगली गोलंदाजी गणेश भुई करून जॉली स्पॉट कामाधार काल 12 मध्ये 26 होत्या. जे गावदे फुलटॉस सोमनाथ पाटीलला या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडलेली आहे. पहिल्या सामन्यातून नाबाद 40, दुसऱ्या सामन्यातून नाबाद 41. इथे लेगबायचा इशारा पंचभाऊ पाटील सरांनी केलाय. 62 धावा बनवायचे होते, 23 बनल्यात. फक्त आणि फक्त या इनिंगचा शेवटचा चेंडू. चांगला चेंडू अगदी परफेक्ट.